नमस्कार. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच आंदोलन संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याशी संवाद साधताना अॅनालायझरच्या माध्यमातून बोललो होतो की आता नवे खेळ होणार आहेत. त्यातले काही खेळ टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आणखी एक मोठा खेळ जो तुम्हाला मला सांगायचा आहे, हा मी सांगत असलेला दुसरा व्हिडिओ आहे बरं का. पहिला आधी कसा भागीदार निर्माण केला आहे त्या विषयाचा एक केला होता. आता अजून एक खेळ तुम्हाला मी सांगणार आहे आणि तो खेळ खरोखरच तुम्हालाही आश्चर्यात टाकायला लावणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोदी समर्थकांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या की बघा सरकार कसं पायावर लोळण घेत आहे, कॉकरोचांना घाबरलं आहे वगैरे वगैरे. JP नड्डा यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सौरभ दास नावाचा त्यांच्या प्रवक्त्यांनी सरकारसोबत झालेल्या गोष्टीच्या FIR बाबतचा काही गोष्टी बोलल्या होत्या. त्या तुम्ही बघून घ्या. हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे FIRs जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाई स्टेट्स में वो FIRs विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी. सरकार ने वो मांग को भी मान लिया है. साथ साथ ये जो विड्रॉल है वो शॉर्टली हो जाएगा. पहिल्या, कोणत्याही आंदोलकांवर कोणत्याही राज्यात दाखल झालेले गुन्हे हे रद्द करण्यात येतील अशी ती प्रमुख अट होती. सरकार कोणत्या गोष्टीवर संमत झालंय हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. या आंदोलनामध्ये जेवढे म्हणून काही विद्यार्थी होते ते विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होताना कोणते कृत्य करणार असतील तर केलं असेल, काय दगडफेक केली असेल, अजून काय केलं असेल आणि तो विद्यार्थी असेल तर त्याच्यावरचा गुन्हा रद्द होईल, माफ होईल असं कदाचित सरकार करू शकतं. मला माहीत नाही न्यायालयात गेलेले गुन्हे सरकार रद्द करू शकेल का की ते न्यायालयाकडून करून घेता येतील, मला माहीत नाही. त्याबाबतची अधिक माहिती कळू शकेल, पण ते होतील. चला, विद्यार्थ्यांना या गुन्ह्याच्या चक्रामध्ये अडकवायचं नाही हे नक्की आहे. काही गुन्हे असे भयंकरही होते, काही पोरं तर पोलिसांना मारत वगैरे होती. थोडासा व्हिडिओ दाखवतो बघा. पाहिलं, हेही गुन्हे कदाचित दाखल होणार नाहीत. पण आता हा पण इथे खरी मेख आहे आणि ती मेख मारून ठेवण्यात आलेली आहे. काय सांगतो, त्या जंतर मंतरच्या परिसरामध्ये पोलिसांनी फेस रिकग्निशन कॅमेरे लावलेले होते आणि त्या कॅमेऱ्यात दिसलेल्या चेहऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर झाल्याबरोबर तिथल्या एका स्क्रीनवर ते झळकत होते. काय गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. आता या कॅमेऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगतो. समजा मी सुशील कुलकर्णी गुन्हेगार आहे समजा, आणि मी माझा चेहरा असा झाकून तिथे काही करतोय, बांधून वगैरे करतोय, पण मला दिसावं म्हणून माझे डोळे उघडे आहेत आणि माझ्या उघड्या डोळ्यांना त्या फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांनी कॅप्चर केलं आहे. त्या डोळ्यांना पकडून त्यांच्या आधार कार्डला आपण लिंक होतो. म्हणजे आपण बघा आधार कार्ड काढताना बोटाचे ठसे, डोळे या सगळ्या गोष्टी देत असतो आणि या लोकांना डोळ्यांना पकडून त्यांचे आधार कार्ड काढलं गेलं आणि आधार कार्डच्या माध्यमातून त्यांची एकूण पार्श्वभूमी काढल्या गेली. मी सरकारी आकडा सांगतोय, जवळपास त्या परिसरातली 250 लोक अशी चिन्हांकित करण्यात आलेली आहेत. किती? 250 लोक चिन्हांकित करण्यात आलेली आहेत, जी विद्यार्थी नाहीत, फक्त आंदोलनात गोंधळ घालायला आलेली होती. या 250 जणांच्या माध्यमातून एक मोठं रॅकेटच आता बाहेर निघणार आहे. मग हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत, त्यांचं ऑर्गनायझेशन कोणतं आहे. संघटना हा शब्द जर असा फार हे वाटेल. ऑर्गनायझेशन कोणतं आहे, कोण यांना फंडिंग केली होती, कोण पाठवलं होतं, हे कुणाशी संबंधित आहेत,
या सगळ्यांची माहिती काढण्यात आलेली आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की जेव्हा सरकार यांच्यावर हात टाकेल म्हणजे पकडेल, त्यांनी केलेल्या कृत्याचे व्हिडिओ दाखवेल आणि आत टाकेल, तेव्हा सरकार फक्त एकच प्रश्न विचारू शकतं, हे विद्यार्थी असल्याचं सिद्ध करा. मग असा अनेक विद्यार्थी आहेत जे विद्यार्थीपणाचा बुरखा घालून तिथे आलेले आहेत आणि त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. या 250 जणांची तुर्तास तरी 250 अजून शोध होतोय, कारण ही प्रक्रिया काय अशी पटकन लगेच बघितलं कळलं सापडलं अशी नाही आहे. अशी अनेक सापडण्याची शक्यता आहे. काय जंतर मंतरवर 10-12 हजार पोरं असतील आणि बाहेर एक 10-12 हजार पोरं असतील. 20-22 हजार पोरांचा हा खेळ आहे सगळा. यातल्या खऱ्या खुऱ्या गुन्हेगारी शक्ती कोण होत्या हे शोधलं जाईल. आणि जेव्हा सरकार यांना आत टाकून विचारेल की बाबांनो आम्ही गुन्हे वापस घ्यायला तयार आहोत, हे फक्त विद्यार्थी असल्याचं सिद्ध करा. गंमत म्हणजे यांना विद्यार्थी असल्याचं सिद्ध करता येणार नाही. उलट यांच्यावरचं रेकॉर्ड जर तपासलं गुन्हेगारीचं, तर ते अशा संघटित गुन्हेगारी करणे, गोंधळ घालणे या प्रकरणातले हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं सरकारने दिलेला शब्द हा फक्त विद्यार्थ्यांसाठीचा आहे, तो या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांसाठीचा नाही. आणि गृह विभागानं जे काही केलेलं आहे ना, ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता जाता जाता एक कळीचा मुद्दा सांगतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला आहे ना की का उशीर का उशीर का उशीर. म्हणजे मला वाटतं मीही बोलताना असं म्हणालो आहे की निर्णय घेतला पण उशिरा का घेतला राजीनामा देण्याचा. त्याचं कारण इथे दडलं आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यायचा हे नक्की झालेलं होतं, पण वेळ घेऊन द्यायचा हेही नक्की झालेलं होतं. आणि त्या मधल्या वेळेमध्ये या ज्या आंदोलनकारी शक्ती आहेत, आंदोलनजीवी लोक आहेत की जे आंदोलनामध्ये जीव ओततात आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, या शक्ती ॲक्टिव्ह जाणं आवश्यक होतं. आणि एकदा का या शक्ती ॲक्टिव्ह झाल्या, काम करू लागल्या, त्या आयडेंटिफाय झाल्या, त्या शोधल्या गेल्या की त्या शोधलेल्या शक्तींचा निपात कसा करायचा हे व्यवस्थेला ठाऊक असतं. त्यामुळं मधल्या काळात लागलेला उशीर हा त्या आंदोलनामध्ये उग्र स्वरूप घेऊन लोकांना भडकावू पाहणारे, पोलिसांना मारणारे, यात गोंधळ घालणारे येतील हे गृहविभागाला ठाऊक होतं. आणि अमित शहा आपल्या लोकांना याच कामाला लावून निघून गेलेले होते. बंगालमध्ये 2 दिवसात हे आयडेंटिफाय झालं. सगळं झाल्यावर प्रधानांना बाजूला केलं गेलं आणि आता या उपद्रवी शक्तींचा खतना करण्याचा उद्योग सुरू होईल. हेच आहेत मोदींचे वेगवेगळे डाव. आता तर खेळ सुरू झाला आहे. यातले अजून खेळ उघडे होणार आहेत. मी तर फक्त 2च मांडलेत, 3रा, 4था, 5वा यायचा आहे. नमस्कार.